आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली। यावेळेस जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, विजय देवणे, महेश उत्तुरे, प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना रविकिरण इंगवले यांनी आगामी काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या विचाराप्रमाणे आता लढायचं आहे, या आदेशाचे पालन करून पुढील काळातील वाटचालीस प्रयत्न करणार आहोत असे सुतोवाच केले। आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज इथं त्यांना स्मृतीला वंदना देण्यासाठी बसलो आहोत। महाराष्ट्र राज्यातील राजकारण, घडामोडी, EVM, अमुक तमुक ज्या काही घटना घडल्या त्या सर्वांवर मात करत शिवसैनिक पुन्हा एकदा सज्ज आहोत, हाच आमचा संदेश कोल्हापूर जिल्ह्याला व महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना राहील। आता रडायचं नाही, आता लढायचं, ही संकल्पना, हे उद्गार स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचे मनामध्ये, हृदयामध्ये घेऊन आम्ही बाहेर पडलो आहोत। जे कोणी निवडून आलेले आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील पक्षाच्या वतीनं, पण ते कसे निवडून आलेले आहेत यावर भाष्य थोड्याच वेळापूर्वी, थोड्याच दिवसानंतर शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही करणार आहोत। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून पहिला ठिणगी पडेल की जेणेकरून वस्तुस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये काय घडली। महानगरपालिकेला अपेक्षित यश मिळालं नाही असं म्हणता येत नाही। सन्माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनीच पिंपरी चिंचवडच्या सभेमध्ये घोषणा केली होती, म्हणजे भाषणामध्ये, की पिंपरी चिंचवडमध्ये 2500 मतं EVMमध्ये ऑलरेडी सेटअप आहेत, निवडून कसं यायचं हा प्रश्न आहे आम्हाला। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हा आमच्या कार्यकर्त्यांना निरोप आहे की ऑलरेडी जर आमचं मतदान सेटअप असेल तर तुम्ही का लढता। म्हणजे याचा अर्थ कोल्हापूर शहरामध्ये आमचे जे पक्षाचे उमेदवार कॅन्डिडेट पडलेले आहेत, समजा एक उदाहरणार्थ राहुल इंगवले, तर राहुल इंगवले यांचा 2000 मतांनी विजय झाला। सन्माननीय उत्तुरेताई साईडला बसलेले आहेत, त्यांचा विजय कमीत कमी 6000 नाही, 2500च्या त्या फरकानं आले असतील, 3000च्या तर प्लस 2500 करा त्यात। म्हणजे मी जे ओरडून, आक्रोश करून, आमचा जीव आटवून, रक्त आटवून जे ओरडतोय ही सत्यता आहे। ज्यांच्याबरोबर फिरायला लोक नव्हते। राहुल इंगोले घरातून बाहेर पडल्यानंतर महिला आणि जेंट्स यांचा असा महासागर त्याच्या मागं आम्ही असायचो, महासागर असायचा। पण हे मतदान गेलं कुठं? इंगोले गल्लीतलं मतदान गेलं कुठं? इंगोले गल्लीतलं सांगावलं आहे, ज्या गल्लीला आमचं आडनाव आहे त्या गल्लीतलं मतदान गेलं कुठं? म्हणजे किती कारस्थान, कूटनीती यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून दिसली आम्हाला। त्या कृतीचा, त्या EVMचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। अखंड महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेने ओळखलेला आहे की हा विजय फक्त EVMचा होता। ज्यांची प्रभागामध्ये, मी एक उदाहरणार्थ सांगतो, वेताळ तालीम असेल, खंडोबा तालीम असेल, यांची अदृश्य शक्ती देखील राहुल इंगोलेच्या मागं होती। अदृश्य शक्ती म्हणूया आपण, ज्या लोकांनी आम्हाला आतून पाठिंबा दिला, मतदानही केलं, तेही मतदान यांनी काढून घेतलं EVMच्या माध्यमातून। मी पुनश्च एकदा योगायोगा हा प्रभाग क्रमांक 10 असो, कोल्हापूर शहर असो, महाराष्ट्र राज्य असो किंवा कोल्हापूर जिल्हा असो, सर्वच मतदारांचे मी आभार मानतो। कारण टक्केवारी जर पाहिली मतदानाची तर 1 नंबरला आज ही उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, हे ती सिद्ध झालं, आज सिद्ध झालेलं आहे। थोडक्या मतात सीट्स पडल्या, 54 पळून गेल्या आणि 60-65 निवडून आणल्या। म्हणजे मातब्बर 54 एका टायमिंगला पळून जातात आणि पुन्हा 60 की 65 नवीन कॅन्डिडेट उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून निवडून येतात। याचा अर्थ काय? आणि अगदी अल्प मतात मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील सीट्स जातात। याचा अर्थ जनतेनं समजावून घेतलेला आहे। जनतेच्या भावनेचा आज ना उद्या उद्रेक होईल, आज होईल, उद्या होईल, 10 वर्षात होईल,
पण होणार 100%. मी आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त मी माझं मत व्यक्त करतो. जिल्हा परिषद पंचायत समिती ताकदीने करणार का? हे बघा, तुमचा जो प्रश्न आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, सन्मान्य मोदीजी जर महाविकास आघाडी करून उभारले भविष्यात तर मोदीजींचा पराभव होणार. भले ते भाजपचे प्राईम मिनिस्टर असले तरी त्यांचा पराभव होणार, कारण EVM सेटअप आहे. हो, ऐका माझं, अजूनही मी रिपीट करतो. जरासं एक वाईट उदाहरण देतो, पण मला जनतेनं माफ करावं. ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये व्हिडिओ गेममध्ये एक सेटअप असतं बघा. जर एखाद्या मालकानं व्हिडिओ गेमचं दुकान टाकलं खेळण्याचं, गव्हर्नमेंटच्या मान्यतेचं, जोपर्यंत 100 रुपयेमधलं 60 रुपये त्या EVM मशीनच्या मालकाला मिळत नाही तोपर्यंत नवीन गिरायकाला ते 40 रुपये देत नाही. अगदी तशा पद्धतीचं हे EVM सेटअप आहे. ज्या दिवशी कोल्हापूर शहरामध्ये देवेंद्रजी फडणवीस आले, ज्या दिवशी त्यांच्या गाडीमध्ये सन्मान्य विनयजी कोरे बसले, त्याचबरोबर मी माझ्या सवंगडींना, माझ्या सर्व मित्रपरिवारांना सांगितलं, आपल्या 3 सीटा गेलेल्या आहेत, एक राहुल इंगोलेची सीट शिल्लक राहिलेली आहे. काय होतं मला माहिती नाही, पण EVM मात करून आपल्याला पुढं जावं लागतं, नाहीतर आपला अल्पमतात पराभव निश्चित आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी माझ्या 2 मुलींची शपथ घेऊन सांगतो, शपथीपूर्वक सांगतो. हे मी मतदानाच्या आदल्या दिवशी सांगितले. राहुल इंगोले निवडून आला आहे, पण EVM असेल आणि हे जर गाडीत बसले तरी वाईट आहे. आपला पराभव झालेला नाही. जो निवडून आला, जे कोण असतील ते पूर्णपणे सगळी भल्लाल देऊन निवडून आलेली टीम आहे भाजपची, आणि खालची देखील.